शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। कर्जमाफीमधील पात्र शेतकऱ्यांचा संभ्रम अखेर दूर करण्यात आला। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आकड्यांमध्ये गोंधळ होता। धाराशिवमधील उर्वरित कर्जाबाबत आता बँकेने एक पत्रक जारी केलं आहे। 46,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांमध्ये या यादीच्या संदर्भातला जो संभ्रम होता तो आता बँकेने दूर करण्याचा प्रयत्न केला आहे। या संदर्भात शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय साबळे पाटील यांनी। पाहूया। सीएससी सेंटरवर गेले त्यावेळेस जी दिसणारी रक्कम आहे त्यामध्ये तफावत असल्याचा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आणि आता आपल्यासोबत शेतकरी आहेत। नेमकी काय अडचण आली होती तुम्ही ज्यावेळेस पीक कर्ज माफीच्या ई-केवायसीच्या संदर्भामध्ये ई-केवायसी करायला गेला त्यावेळेस? काय झालं, आमच्या गावामध्ये 73 लोकांना कर्जमाफी आली। मुख्यमंत्र्यांचे आभार। परंतु केवायसी लोकांना असं करायला गेल्यानंतर त्या यादीमध्ये नाव आल्यानंतर लोकांनी कुणी 80,000 कुणी 90,000 अशी रक्कम त्या यादीमध्ये दिसले। पण काही लोकांनी 50,000 घेतले आणि काही लोकांना जास्त दिसायला लागले आणि काही लोकांना जास्त दिसले तर कमी दिसायला लागली रक्कम। मग ह्याचा संभ्रम काय बाबा, वरचे पैसे कुणी भरायचे? आम्ही केवायसी केली तर 90,000च आम्ही झाली केवायसी, वरचे जर आमचे पैसे जर ते पैसे कुणी भरायचे? मग त्याच्यासाठी आम्ही आता बँक ऑफ महाराष्ट्र ईट शाखेचे मॅनेजर आहेत रवी रांजवन साहेब म्हणून, त्यांना कॉल केला। त्यांना कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितलं की सरपंच साहेब त्यांना केवायसी वगैरे सगळं करू द्या, वरची जी रक्कम आहे ते बँक भरणार आहे, त्याच्यामध्ये व्याजाची रक्कम जी आहे ते बँक भरणार आहे आणि त्यांना असं संभ्रम होऊ देऊ नका आणि त्यांना सांगा की बाबा तुम्ही घाबरून जाऊ नका शेतकरी लोकांना। केवायसीच्या अगोदर त्या लिस्टमध्ये दाखवत होतं 81,175 रुपये आणि केवायसी केल्यानंतर दाखवायला लागलं 95,500। मी जी मूळ रक्कम घेतली होती तेच, आणि बँकेत व्याजासकट ते रक्कम 41 पर्यंत दाखवते। ई-केवायसी केली त्यावेळेस त्यांनी उचललेली मूळ रक्कम तिथं दाखवली आणि बँक व्याज भरणार आहे असं देखील यावेळी सांगण्यात आलं। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, अंजन सोंडा, धाराशिव।